आज आपण 4 BHK 2 रोड कॉर्नर असलेला रो हाऊस याचा व्हिडिओ बघणार आहे. आपण आता हे जी काय बघत आहे ही आहे या रो हाऊसची फ्रंट बाजू आणि या बाजूला ही साईड बाजू आहे. त्यानंतर समोरच्या बाजूला आपल्याला जो काय दिसतो आहे हा रस्ता समोर या ठिकाणी जाऊन मालेगाव रोडला जॉईन होतो. हा 9 मीटर रोड आहे आणि हा या ठिकाणी याला लागून असलेला दुसरा 6 मीटर रोड आहे. हा जो रो हाऊस आहे हा 2 रोड कॉर्नर रो हाऊस आहे. 4 BHK मध्ये 2 रोड कॉर्नर असलेला हा रो हाऊस याचा व्हिडिओ आपण आता बघणार आहे. आपण आता हे जे काय बघत आहे हा 9 मीटर रोड, या 9 मीटर नंतर या ठिकाणी हा असला या ठिकाणी 6 मीटर रोड आणि या 2 रोडांच्या मध्यभागी सेंटरला या ठिकाणी हा रो हाऊस आहे. आपण आता हे जे काय बघत आहे ही आहे या रो हाऊसची पार्किंग एरिया. या ठिकाणी ही स्पेशल बोरिंग देण्यात आलेली आहे. त्यानंतर हा याचा पार्किंग एरिया. यानंतर आपण आता या रो हाऊसचा असलेला व्हिडिओ बघू. या ठिकाणी बाजूलाच 3 फूट जागा सोडलेली आहे आणि या ठिकाणी किचनमधून येणारा वॉशिंग एरिया हा याची जागा दिलेली आहे. त्यानंतर आपण आता या रो हाऊसचा व्हिडिओ बघूया. या ठिकाणी हा जो काय रो हाऊस आहे हा 4 BHK आहे. या ठिकाणी 4 बेडरूम, 1 हॉल आणि 1 किचन. या ठिकाणी या रो हाऊसचा असलेला हॉल. या ठिकाणी वरती POP हॉल हा मोठा प्रशस्त दिलेला आहे आणि हा जो हॉल आहे या हॉलमधूनच किचनमध्ये जाण्यासाठी देखील ही जागा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी हा जो हॉल आहे या हॉलला लागूनच हा किचन अटॅच दिलेला आहे आणि वरती जाण्यासाठी देखील रूमसाठी जिना हा दिलेला आहे. हा या ठिकाणी या हॉलला लागूनच अटॅच या ठिकाणी ही किचन देण्यात आलेलं आहे. जे किचन आहे आपण बघू शकतो. किचन आणि या ठिकाणी मांडणी हा या रो हाऊसचा असलेला किचन आणि हॉल हे पूर्ण रो हाऊस हे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. त्यानंतर या किचनच्या बाजूहून आपण बघू शकतो की इथे वॉशिंग एरियासाठी जागा दिलेली आहे. या ठिकाणी जुनं भांडे असेल किंवा इतर गोष्टींसाठी जागा स्पेशल केलेली आहे. या ठिकाणी ही 3 फूट जागा जोडलेली आहे. रो हाऊसमध्ये संडास आणि बाथरूम हे टॉयलेट आणि बाथरूम हे दोनही वेगळे देण्यात आलेले आहे. या ठिकाणी हे आहे बाथरूम. या ठिकाणी वरपर्यंत या ठिकाणी टाईल्स लावण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर हा या ठिकाणी असलेला टॉयलेट आणि या ठिकाणी बेसिनची व्यवस्था. या ठिकाणी बेसिन येईल आणि त्यानंतर हा या रो हाऊसचा असलेला पहिला बेडरूम हा जो आहे हा ग्राउंड फ्लोअरला दिलेला आहे आणि बाकीचे 3 बेडरूम हे वरच्या फर्स्ट फ्लोअरला दिलेले आहे. पण आता या रो हाऊसचे असलेले बाकीचे बेडरूम बनणार आहेत ते आहे फर्स्ट फ्लोअरला. या ठिकाणी या रो हाऊसचा असलेला हा बेडरूम नंबर 2. त्यानंतर इथे बेसिनची व्यवस्था. या ठिकाणी टॉयलेट बाथरूम हे अटॅच असेल. या ठिकाणी टॉयलेट जे आहे ते वेस्टर्न या ठिकाणी असेल आणि ही बेडरूम. नंतरचा हा बाथरूम आणि वॉशरूम हे अटॅच आहे. त्याला बेडरूम नंबर 3 हा या ठिकाणी छोटा असा हा बेडरूम नंबर 3 दिलेला आहे. हा बेडरूम क्रमांक 3 आणि या ठिकाणी या रो हाऊसचा असलेला 4था बेडरूम जो की हा प्रशस्त दिलेला आहे. मास्टर बेडरूम आपण म्हणू शकतो. या ठिकाणी हा जो बेडरूम आहे या बेडरूमला लागूनच या ठिकाणी ही बाल्कनी दिलेली आहे. या रो हाऊसची असलेली बाल्कनी. या ठिकाणी छान असं सुंदर ग्लास रेलिंग करण्यात आलेलं आहे की ज्यामुळे छान लुक हा या रो हाऊसला येतो. आपल्याला या रो हाऊसची अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. अधिक
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.